उल्लेख करतोय पुन्हा पुन्हा ते म्हणजे ह्याची कथा. गोष्ट खूप छान आहे. आणखीन मी एक अभिनेत्री म्हणून काही निवडताना बघते की त्या व्यक्तिरेखेचं त्या गोष्टीमध्ये कितपत कनेक्शन आहे बाकीच्या कॅरेक्टर्सशी. म्हणजे असं होऊ शकतं तुम्ही कदाचित खूप असाल रोलची लेंथ किंवा कशाही पेक्षा सुद्धा की इम्पॉर्टन्स किती आहे गोष्टीमध्ये. याच्यात 4च पात्र आहेत, त्याच्यामुळे 4ही पात्रांची ती गोष्ट आहे. तर ते एक बघते. आणि मुख्य म्हणजे कथा खूप गोड आहे आणि इतकी आपलंसं अशी वाटणारी अशी ती गोष्ट आहे कोणालाही. तुम्ही कोणी पटकन त्या कॅरेक्टर्सशी आयडेंटिफाय करू शकेल अशी आहे. आणि उमाचं जे स्पेशली जी व्यक्तिरेखा आहे ती मला करताना खूप मजा आली, कारण खूप शेड्स आहेत त्याला वेगवेगळ्या, आणि म्हणून मला खूप आवडलं काम करायला. आणि बरोबर उमेश आणि प्रिया होते आणि इम्मेन्सली एन्जॉयड वर्किंग विथ देम. आणि गिरीश तर काय, आम्ही खूप 3-3.5 वर्ष एक सिरियल करताना खूप छान आमचे सूर जुळले होते, त्याच्यामुळे मजा आली करताना काम करताना. आदित्य बरोबर मी पहिल्यांदाच काम केलं. ऍक्च्युली लंडनला जाऊन काम करायचंय, स्वतःचा स्टाफ न घेता जायचं, भयंकर भीती वाटत होती कसं काय होईल. पण अप्रतिम व्यवस्था होती, खूप छान व्यवस्था होती. आणि आदित्य इतका डेफिनेट होता ना त्याला काय पाहिजे त्याच्यामध्ये, त्यामुळे समोरच्या ऍक्टरचं काम खूप सोपं झालं. म्हणजे नाही हे असंच हवंय, त्याच्या डोक्यात अख्खा सिनेमा होता, त्याला सगळं समोर दिसत होतं काय पाहिजे ते, विच आय फाउंड व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. आणखीन मग ठीक आहे, मग देन यू फॉलो हिम कम्प्लिटली. दॅट्स एक्झॅक्टली वॉज द बलस्थान ऑफ दिस. डॉक्टर काय एक्झॅक्टली सांगता येणार नाही. नितीन खूप आधीपासून ओळखतो मला, आदित्य पण ओळखतो मला. इथे आदित्यचं काम मला माहिती. मला असं वाटतं की एका स्पेसिफिक रोलसाठी जेव्हा एखादा असा इतका हुशार दिग्दर्शक आणि इतका उत्तम निर्माता तुम्हाला कास्ट करतो ना, तर तेच त्याचं बलस्थान असतं असं मला वाटतं. आतापर्यंत पूर्वी केलं नाही, कारण त्याला एक रोल माझा जो रोल आला नसेल आणि हा रोल त्याला वाटला असेल की हा करेक्ट आहे गिरीशसाठी. आणि ऐकल्यानंतर मला ते जाणवलं की अरे वा, हे कॅरेक्टर खूप छान आहे, मला करण्याजोगं आहे, मला आवडेल हे करायला. त्याचा स्वभाव, त्याचं बोलणं, त्याचं इतर लोकांशी वागणं, म्हणजे रिलेशन कशी असावीत वगैरे, हे खूपसं माझ्याशी जवळ जाणारं होतं. म्हणजे जसं हिने आत्ता उल्लेख केला, त्या सिरियलमधलं कॅरेक्टर जे होतं अभिजित राजे, त्यातलं बऱ्याचशा गोष्टी मला आवडणारच होत्या. त्याचं बाईक चालवणं, त्याचं गाणं आवडणं, त्याचा सगळं. तर याच्यातल्या पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला हिरल्या असतील एखाद्या वेळेला. आणि इतक्या कालावधीनंतर त्यांनी जर का इतके दिवस केलं नाही मला कास्ट, म्हणजे मी नालायक असेन. लायक नसीन याचा अर्थ नालायक असा असतो, आणि ह्याला मी करेक्ट लायक असेन. आणि नितीनला पण मी आवडत होतो असं मला नंतर कळलं. तर वेळेचा पण प्रश्न असतो डॉक्टर. म्हणजे वेळ, तुम्ही वेळ देऊ शकला नसाल त्याला. नाही, वेळ दिला असता मी त्याला, का नसता दिला. दोघंही खूप छान माणसं आहेत. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं पण की असं ना, मला का नाही काम निवडत, अरे असं नसतं ते. तुम्हाला काम मिळायचं तेव्हा ते कास्ट करतात ना, ते आधीसाठी तुम्ही नसता त्यासाठी, त्याच्यासाठी असता त्याला तुम्ही कास्ट होता, असं माझा विश्वास आहे. एनिवे, पण ह्यातलं खरं कारण तेच आहे की आदित्यने कास्ट केलं हेच माझं बलस्थान आहे, कारण त्याला करेक्ट वाटलं की हा रोल गिरीश करू शकेल, आणि मला असं वाटतं की तुम्ही केला. आणि ट्रेलर बघताना तुमच्या दोघांचेही ते डायलॉग्स फार लक्षात राहतात. म्हणजे पटकन प्रिंट होतात म्हणूया आपण मनावरती, की 21व्या शतकामध्ये एकच रोग राहणार आहे, तो म्हणजे लोनलीनेस, एकटेपणा. त्याची आहेत सगळी. खूप छान डायलॉग्स आहेत त्याच्यातले. म्हणजे असं ते, आणि तुमचं पण की आपण कोणाला आन्सरेबल नाही, ह्याच्यापेक्षा मोठा पोरकेपणा काय. आणि दिस इज अ फॅक्ट ऑफ लाईफ. पण मला तुम्हाला आता, तुमच्याही लग्नाला अनेक वर्ष झाली आहेत. आपले पती सुद्धा प्रसिद्ध अभिनेते आहेत, पद्मश्री आहेत, आणि आमच्या सगळ्यांचे गुरु आहेत. माझे महाराष्ट्रभूषण आणि माझे गुरु आहेत, तुम्हाला माहिती आहे. आणि आपल्या पत्नी सुद्धा एकेकाळी अभिनय क्षेत्रामध्ये काम करत होते, आज इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समोर उत्तर द्यायला तुम्हाला काही हे नाही ना, प्रॉब्लेम नाही ना काय? मगाशी सुखरूप घरी जाणार असं म्हणाला सगळं. हो, ते पावसापासून. पावसापासून नाही म्हटलंय. अरे पाऊसच पडतो. पाऊस आणि पाऊस हा फरक आहे. अरे पाऊसच पडतो. मी पाऊस म्हटलं, पाऊस शिव्यांचा. किती वाईट आहेस रे. बरं, लग्नानंतर आता तुमच्याबद्दल ना डॉक्टर,
लग्नानंतर आपल्या स्पाऊसच्या सवयी बदलल्या जातात का, बदलाव्या लागतात का? पुरुषाला बदलाव्या लागतात. अजिबात नाही, बायका लागतातच. बदलतात आता हा बघा, आता हे स्वतःला काय फरक फक्त. आहे? बरोबर आहे ना का? नक्की काय आहे? मला तुमच्या बाबतीत काय घडलंय? मला बदलाव्या लागल्या, मी बदलल्या आणि तिने नाही म्हणावं, मग मी बघतो तिला मग बदलल्या की नाही ग. अरे कमी जास्त हा प्रश्नच नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. अरे हे बदलल्या म्हणजे हे बदलल्या. acting आहे. बरं, तुमच्याकडे डोमेस्टिक हेल्प म्हणजे काय आहे? म्हणजे तुमच्या दोघांमध्ये कोण घरात जास्त काम करतं? तिलाच विचार. झालं. डॉक्टर सगळ्यात जास्त घरात काम करत असतात, ही आत्ताच हाती लागलेली काम करत असतात. ओके ओके. तुमच्या दोघांमध्ये मला उत्तर माहिती आहे, पण म्हणजे असं हा पडदा ओढायचा असेल ना तिकडनं, तर तो निवेदिता अशी जोरात हाक मारली, काय जर तो पडदा लावला असं. हो, इथं काहीच नाही, आम्हाला एक माहिती आहे ते अगं इकडे आहे काय, हे जरा बटन ऑन कर ना, असंही सांगणारे लोक आहेत. आणि म्हणजे कसं आहे ते, आता समजा असा पाण्याने भरलेला ग्लास असेल आणि त्याला त्याचा पाय लागला, तर तो म्हणेल की ग्लास ठेवायची जागा आहे, आणि समजा त्याने ठेवलेल्या ग्लासला माझा पाय लागला, तर तो म्हणेल बघून चालता येत नाही, असं आहे ते. अरे अशोक मामा, वा वा वा, दोघांनी छान उत्तर दिली. मला तर आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. अँटिसिपेशन की टेकन फॉर ग्रँटेड, इतक्या वर्षानंतर काय होतं नात्यामध्ये? म्हणजे आपण नवरा बायको म्हणून एकमेकांना अँटिसिपेट करतो का टेकन फॉर ग्रँटेड धरतो? दोन्ही आहे थोडं. काय हो, चांगलं किंवा वाईट दोन्ही. आणि माणूस करतो, ठीक है, तो चल जाएगा, इतना तो चल जाएगा, बाद में थोड़ा ज्यादा हो गया तो फिर है. फिर तर दोन्ही आहेत. मला वाटतं दोन्ही गोष्टी हळूहळू हळूहळू वाढत जातात आणि मग त्या टेकन फॉर ग्रँटेड कमी होतात. पण मला वाटतं नंतर 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 ते असं उलट होत जातं आणि मग शेवटी न बोलताच कळतं. हा, अँटिसिपेशनच होत जातं सगळं, किंवा नंतर सगळंच बंद होत असेल. मला ना टेकन फॉर ग्रांटेड हे खूप आवडतं. आय लाईक दॅट माय हजबंड टेक्स मी फॉर ग्रांटेड. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट, अँड आय लाईक टू टेक हिम फॉर ग्रांटेड, विच ही इज नॉट हॅपी अबाउट, बट तरी पण. आणि अँटिसिपेशन बद्दल म्हणायचं तर नात्यातलं अँटिसिपेशन पण फार गोड आहे, पण आय एम मॅरिड टू द मोस्ट काय म्हणूया अनप्रेडिक्टेबल पर्सन. म्हणजे ती मला फार गंमत वाटते की एखादी गोष्ट मी सांगितल्यावरती अशोकला प्रचंड राग येईल, तिथं असं करून निघून जातो. आणि एखादी काहीतरी सिम्पल स्टुपिडेस्ट ऑफ द स्टुपिड गोष्ट असेल की ज्याच्यावरती खरं कोणीही कॉमेंट करू नये, म्हणजे सनीनी सुद्धा करू नये, जो माझा दुसरा मुलगा आहे पूचवाला, म्हणजे माझा डॉग आहे, त्यांनीही कॉमेंट करू नये, असं इतकं काहीतरी सिम्पल असेल त्याच्यावर तो प्रचंड चिडून काहीतरी आकाश पाताळ एक करेल. सो आय एम मॅरिड टू अ व्हेरी अनप्रेडिक्टेबल पर्सन, त्याच्यामुळे खूप मजा येते मला. बरं, पहिलाच प्रश्न असा आहे की स्क्रीन शेअर करायला 12 वर्ष का लागली? कारण आमच्या दोघांसाठी योग्य असलेलं चांगलं स्क्रिप्ट यायला आमच्याकडे 12 वर्ष आदित्यने लावली. नाही, खरंच सांगू, 12 वर्षांपूर्वी आम्ही खरंच खूप एकत्र काम करत होतो. म्हणजे एक आम्ही टेलिव्हिजन शो एकत्र करत होतो, नवागडी नवराचे नाटक एकत्र करत होतो, आणि त्याच्यावरतीच फिल्म झाली टाइम प्लीज ही. सो तेव्हा आम्ही खरं तर सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की आता नको एकत्र काम करूया, नाहीतर असा शिक्का बसेल की प्रियाला कास्ट केलं की उमेशला घ्यावंच लागतं, नाहीतर उमेशला कास्ट केलं की प्रियाला घ्यावंच लागतं. हे काय आपण लोकांवरती असं हे करू नये, म्हणून आम्ही ठरवून घेतलं की आता जरा आपण इंडिव्हिज्युअली काम करूया. सो आम्ही त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअली काम करायला लागलो, आणि नंतर 3-4 वर्षांनी वाटलं की आता चला आता एकत्र काम करूया. झाली 3-4 वर्ष, लोक म्हणतायत एकत्र काम दिसत नाहीये तुम्ही, पण त्यानंतर काय गोष्टी मनासारखं काही मिळत नव्हतं, छान काही येत नव्हतं, किंवा आमच्या लोकांनी बहुतेक आम्हाला विसरले होते. आता त्यांनी ठरवलं एकत्र काम करतच नाही म्हणून येत नव्हतं, पण आता सुदैवाने ही एक चांगली स्क्रिप्ट आली, त्यामुळे आम्ही 12 वर्षानंतर एकत्र काम करू. मध्यंतरी आईकडे बंद होती, बंद आहे. माय मराठीत नसून हिंदीत जास्त काम करत होती. अरे चित्रपट निर्माते लगेच आता ही हिंदीचं बजेट सांगेल की काय अशी भीती वाटायला लागते. नितीन, तुम्हाला असं म्हणावंच वाटतं की मी हिंदीचं बजेट सांगते.
नाही, अशी भीती निर्मात्यांना वाटणं स्वाभाविक आहे. बरं तुमच्या नाही, रादर तिला असं वाटलं असेल की हिंदीत काम केल्यामुळे मराठीत वट वाढेल, मग जास्त विचारतील. बरं, मी खरंच असं काहीच झालं नाही. आम्ही दोघी हा शेवटचा चित्रपट मराठीत केला, त्यानंतर हिंदीत काम करत होते. आणि ही वस्तुस्थिती आहे, जे मी आधीही अनेक इंटरव्ह्यूज मध्ये बोलले, की मला त्यानंतर कोणीही मराठी चित्रपट नाही विचारला. सो खरंच ऍक्च्युली असंभव आहे. नाही, हे असं तेवढ्यात इंटिग्रेशन केलं तर. पण ही वस्तुस्थिती आहे. माझ्या एका हिंदी शोच्या प्रमोशनसाठी मी मराठीमध्ये इंटरव्ह्यूज देत होते आणि मराठी माध्यमांमध्ये, आणि तेव्हा मला हा प्रश्न विचारला आणि मी म्हटलं पण नाही, मला नाही विचारलेत, मी नाही केले, मला हिंदीत काम मिळतंय, मी तिथे करते. एवढा सोपा विषय होता. पण आदित्य एक खरंच खूप उत्तम संहिता घेऊन आला आणि ती वाचल्या क्षणी आमचं ठरलं होतं की हा चित्रपट आपण करायचा आणि हा चित्रपट आपण दोघांनीही करायचा. सो त्याच्यासाठी एवढा वेळ आपण लागला. सगळे भाग्यवान आहोत. लाभले आम्हा असं भाग्य की तुम्ही सगळ्याचं इंटिग्रेशन आहे, सगळ्याचं होणार आहे. जर तू हे इंटिग्रेशन केलं नाहीस तर अंधेरा होईल. वा 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 वा. बरं, इतक्या वर्षांच्या संसारात कुठल्या गोष्टी त्रासदायक वाटतात एकमेकांच्या? हो हो, असतात असं काही मग त्रास छे अजिबातच नाही, काहीच नसतं रे. सगळं छान असतं, एकदम सुखासुखी असतं, एकदम काही पोट तुला असतं. घरी जाऊन मार पडणार नाही, बोल बिंदास. ए प्रिया अशी नाहीये. मग सांग ना, तू सांग ना काय त्रासदायक त्याच्या गोष्टी. ऍक्च्युली जे मला कन्सिस्टन्सी त्याची फार कमाल आहे, ह्याच्याबद्दल मला कौतुकही वाटतं की एक गोष्ट चांगली पण आहे आणि ती गोष्ट वाईट पण आहे. त्याची अत्यंत चांगली गोष्ट आहे म्हणजे समजूतदारपणा, आणि तीच वाईट आहे. तो सतत समजून घेतो. आता नकोयस तू समजून घ्यायला, तू रिॲक्ट करायला हवायस, तरी तो समजूनच घेतो. तर हा प्रॉब्लेम आहे ज्याच्यात कन्सिस्टन्सी आहे 20 वर्ष. आता काय करायचं? कुठल्या गोष्टी बदलल्या गेल्यात लग्नाआधी? बरं, बोला माझ्याबद्दल. नाही, तू स्वतःबद्दल सांग की मी ह्या गोष्टी हिच्यासाठी बदलल्या. ओ, असं. हिला आवडत नाही म्हणून मी ह्या सवयी बदलल्या, ह्या गोष्टी बदलल्या, असं काही घडलंय? नाही, खूप घडले. मला असं वाटतं खूप गोष्टी होतात, घडतात. आधी फक्त ना सुरुवातीला असं वाटतं की अरे ही काम करायला लावते, पण नंतर त्या प्रेमाने आपण करायला लागतो, कारण ती हेल्प होते. म्हणजे आधी मला वेगळं वाटायचं. आधी मला असं वाटायचं की हेल्प आपण करतो आहोत, मदत न करून. कारण म्हणजे घरकाम न करून तो मला मदतच करत हा, होता. कारण आपण काहीही केलं की असं वाटतं की ते बरोबर नसतंच. तर मग माझं असं म्हणणं होतं की मी काहीच करत नाही म्हणजे तिला मदत होईल, म्हणजे ते ॲटलिस्ट खराब तरी नाही होणार. कारण काही आपण केलं की ते नसतंच बरोबर असतं. पण नंतर मला कळलं की नाही, आपण काहीतरी करायचं. ते खराब झालं तरी चालेल, पण बरं वाटतं की ह्याने काहीतरी केलं. असं काय काय करतोस? हा, म्हणजे उठल्या उठल्या आवरून ठेवायचं बेड. ते उषा तशा नाही रे, त्या पण ते आता बदलायला स्लाइस ऑफ लाईफ आहे रे. इथले डायलॉग मला फार आवडले. खरंच. सो अनेक गोष्टी तुम्ही सिनेमा बघा. बिन लग्नाची गोष्ट 12 सप्टेंबरला येतो आहे. हो, सिनेमावर येऊया आपण. सो 12 सप्टेंबरला तुम्हाला अनेक आमच्याही आयुष्यातल्या खऱ्या गोष्टी कळतील, ज्या खरंच टिपल्यात. म्हणजे आदित्य म्हणतो ते खोटं नाहीये. आम्ही अनेकदा म्हणजे मला काय ना, घरी आदित्य नसतो ना, तर एखादी गोष्ट घडल्यानंतर कोणाकडे आपण बाबा रिॲक्ट करायचं, तर सिनेमाच्या शूटिंगच्या याला तो होता. काही झालं प्रियाने, आम्ही फक्त एकमेकांना म्हणून हसायचो की अरे तुला कळलं, मला कळलं, ओके होईल. किती गोड, किती छान. प्रिया बदनामी करतात. नाही, तू सांग, तू कुठल्या गोष्टी बदलल्यास स्वतःहून? त्याला आवडत नाहीत म्हणून किंवा त्याला आवडतील म्हणून काही गोष्टी स्वतः आणल्यास, असं काही आहे? हो, मग त्याला आवडतं म्हणून आणि त्याने कमी बाहेरचं खावं म्हणून मी नॉनव्हेज करायला लागले नाही. सो ते मी त्याच्यासाठी करायला लागले. ऑफकोर्स मी जेवढं व्हेज चांगलं रोज नॉनव्हेज करत नाही, पण जेव्हा आणि मला तो माझ्यात बदल जाणवला. मला व्हेजही आता खूप आवडायला लागले आणि ती इतकं करते. वाटलं नव्हतं मी व्हेज इतकं खाऊ शकेन. मला कळतच नाही. प्रिया तो तुला
मला असं वाटतंय मीडियासाठी हेच कर. आता डॉक्टर ओक आणि निवेदिताई बोलत होते तेव्हा जे घडत होतं, आता जे घडतंय तोच सिनेमा आहे हे लक्षात हो, घ्या. हे ह्याच्यासारखे खरंय, हे सत्य आहे. एंटरटेनर काहीच नसू हे सत्य शकतं. आहे. सो रिअल. वा वा. डोमेस्टिक हेल्प त्याने तुला केलेली तुला आवडते का नाही? घरात काम त्याने काही केलेलं तुला आवडतं का नाही? खरं पाहिजे. हा काय प्रश्न विचारतोस तू? हो. कोणाला नाही आवडणार म्हणजे? नाही नाही असं- थोडं खरं एकदम खरं उत्तर देते. काम केलेलं त्यांनी आवडतं, प्रचंड आवडतं, त्यांनी करावंच अशी ही माझी इच्छा असते आणि माझा आग्रहही असतो. पण माझा आग्रह असाही असतो की ते जसं मी करते तसं तू करायला पाहिजे. ते तुझ्या पद्धतीने करून नाही उपयोग, कारण त्याची पद्धत फार नीटनेटकी नसते. नाही माझा आणि त्याच्या पुढे पण तू अजून त्याला एक आहे. शिकवतेस. त्याच्या पुढे अजून एक आहे. हे तिचं म्हणणं आहे, बरोबर आहे. आणि तिचं हे पण म्हणणं आहे जे मी नाही रिलेट करू शकत, की तिचं म्हणणं मी न सांगता तू केलं पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे, म्हणजे तू सांग मी प्रोएक्टिव्हनेस करतो. पाहिजे थोडासा काम करण्यात, हो की नाही? काय पाहिजे? प्रोएक्टिव्हनेस म्हणजे स्वतःहून आपणहून वाटलं माझं पाहिजे. म्हणणं काय, काम करायला पाहिजे की नाही, तू मला सांग हे काम करायचंय, मी ते करीन. आता ती म्हणते चांगलं करतोयस, पण तिचं म्हणणं हे जर मी न सांगता तू केलं असतंस ना, मला जास्त आनंद झाला. नाही तरी तो अजून काही मी त्याच्यात आनंद addition तिला आहे. मिळवून देऊ शकीन असं मला वाटत नाही या न जन्मात. सांगता मला हवं तसं. हे न सांगता आणि महत्वाचं आहे. मला हवं तसं. न दोन सांगता अटी आहेत. तुला हवं तसं नाही, न सांगता मला हवं तसं गेलं पाहिजे. म्हणजे माझं असं होतं की आता ती आधी ओरडायची मला, अरे तू काय किचन मध्ये जर काही ओट्यावर सांडलं असेल मी काही घेताना वगैरे, तर ती आधी हे काय तुला साधं पुसून पण ठेवता येत नाही. नंतर मी पुसून ठेवायला लागलो. आणि मी जसं दुसरीकडनं ती येते आणि परत पुसते, तर माझं म्हणणं, हे बघ, कारण मी ते आता तिच्या तुम्हाला खाद्य हवं ना, मी देणार. आपण सांगितलं ते जेवणानंतर भांडी उचलून तुम्ही सिंक मध्ये स्वतःची आपला सिनेमा इतका पर्सनल नाहीये. आम्ही बघितलंय हे त्याच्यात मी तू ऋतिकाची frustration तू आहे, तू त्याला तू मी करताना relate करते. तू घरात काम करताना बघितलंय सिनेमामध्ये सुद्धा. घरात पण करतेच मी. तर एखादे हा असं मग आम्ही भांडी- आदित्यकडे बघायचो. ती काहीतरी महत्वाचं बोलतीये. आपलं जेवण झालं की निदान बाकीची भांडी वगैरे सगळं सोडून द्या, निदान आपलं ताट उचलून आपण सिंक मध्ये ठेवावं. हो. ओके, पण आता ती हे एवढं सांगून इतके वर्ष, आता लग्नाला 14 वर्ष होतील आमचं, इतकं सांगून आता त्याला सवय लागली. तो आता स्वतः आवरतो सुद्धा की ओटा मी आवरून ठेवतो म्हणून. पण ओटा आवरून ठेवतो म्हणजे काय, अशी दहीहंडीच्या रथासारखी एकावर एक भांडी रचलेली असतात. असं कोण ठेवतं सिंक मध्ये? बोल. एकावर एक थर नुसते आपले. मला असं वाटतं की म्हणजे ते अशी दहीहंडी फोडायच्या वेळी अशी लोकांनी काढायला लागतात भांडी. हे माझं म्हणणं आहे. आता हे टाकत हे कारण आहे. कळून भांड्याला सगळ्या भांडं लागायचं. नवऱ्यांना आणि बायकांना. पण ते वर ठेवल्यामुळे होतं काय, भांड्याला लागत नाही ग. असं काही होत नाही. ज्या सिंक मध्ये, ज्या बेसिन मध्ये समजा 200 भांडी राहू शकत असतील, तर ही अशी वरवर ठेवून किमान फक्त 100च राहतात, बाकीची नीट राहत नाही. म्हणून ती व्यवस्थित दहीहंडीच्या सुपाऱ्या ठेवायची. घेत नाही आता. जाऊ दे. चला सुनील बियानी सर आणि प्रेझेंटर तेजश्री अडिगे यांना. पवन मेहता आज इथे उपस्थित नाहीये, पण आपण जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत करूया. मला नेहमी सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत तुम्ही 40 चित्रपटांची निर्मिती केली असेल, बरोबर? आता मिळून 40. 40 कार्यकारी निर्माता आणि निर्माता म्हणून 40. कुठला चित्रपट निवडायचा या मागे तुम्ही काय कारण शोधता? सिनेमाची गोष्ट खरं हां. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं कथानक. कारण जसं दिग्दर्शकाला आणि कलाकारांना त्या गोष्टीबरोबर राहायचं असतं, तसं मला निर्माता म्हणून जर मी त्या गोष्टीबरोबर नाही राहिलो, त्या स्क्रिप्टबद्दल बरोबर नाही राहिलो, तर मला असं वाटतं की मी तेवढं जस्टिस देऊ शकणार नाही निर्माता म्हणून. त्यामुळे सिनेमाची गोष्ट मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची आहे, कथानक महत्त्वाचं आहे. ते जर मला आवडलं भावलं तर मी त्याची निर्मिती किंवा कार्यकारी निर्माता म्हणून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचा निर्णय घेतो. पण मग इतके चित्रपट करत असताना मराठी प्रेक्षकांचा कल नेमका कशाकडे असं तुम्हाला वाटतं? उत्तम
संहिताच माझ्या मते. कारण कुठलाही मराठी प्रेक्षक हा इतका सुजाण आहे, इतका सुशिक्षित आहे की मला असं वाटतं की त्याचा कॉन्टेंटवर जास्त भर असतो. त्यामुळे त्याला बाकी सगळे चकाचौंधपेक्षा जो काही सिनेमाचा कॉन्टेंट आहे तो जास्त आकर्षित करतो. म्हणून मला असं वाटतं की कॉन्टेंटच सगळ्यात महत्त्वाचा, स्क्रिप्ट कथानक सगळ्यात महत्त्वाचं. वा वा वा. म्हणजे गेली अनेक वर्ष मराठी चित्रपटांना मराठी प्रेक्षकांनी फक्त कथानकाकडे बघूनच दाद दिलेली किंवा तिथे चित्रपटगृहात गेले तसं मला वाटतं. हां, म्हणजे कथानक सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. तेजश्री मॅम, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही प्रेझेंटर म्हणून इथे आहात, तर या चित्रपटाकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? डेफिनेटली नितीननी सांगितलं त्याप्रमाणे कथानक तर नंबर 1वर आहेच, पण ते प्रेझेंट कोण करतं आहे कथानक. आजकाल ठीक आहे, कथानक चांगली असतात, आपल्या इतिहासात सगळ्यांना माहिती आहे उत्कृष्ट कथानक आहेत, पण तरीसुद्धा त्याच्यात ॲक्ट कोण करते, त्याच्यात कोण सहभागी आहे, याच्यावरनं पण लोक जज करत असतात. पण चित्रपटगृहात जाण्यासाठी मला वाटतं हे चौघं फार इम्पॉर्टंट आहेत त्या कथानकाच्या सोबत. तर मला असं वाटतं की तेवढ्याच ताकदीने ते कथानक करणारे दिग्दर्शक पाहिजेत, ज्यांनी दिग्दर्शन केले आदित्यसारखे, आणि ते सादर करणारे ॲक्टर्स पाहिजेत. सो आय थिंक इट इज अ टीम, आणि त्या टीमनी छान प्रेझेंट केलं पाहिजे. याच उत्तराला अनुसरून तुमचा प्रश्न आहे नितीन सर, की कास्टिंग उमेश प्रिया हे कास्टिंग किंवा निवेदिता सराफ आणि डॉक्टर गिरीश ओक हे कास्टिंग, हे कोणाचं कास्टिंग आहे? तुमचं आहे का दिग्दर्शकाचं आहे? दोघांचं मिळून आहे खरं तर. हां, पण ते कसं, म्हणजे काय विचार करून? खूप पैसे मिळावेत म्हणून. पण इतकं प्रामाणिक स्वच्छ उत्तर बाकी काही कारण नाही. तावून सुलाखून निघालेला निर्माताच असं उत्तर देऊ शकतो असं मला वाटतं. हां, हा, म्हणजे दुसरं काहीच असू शकत नाही. पण म्हणजे हे उत्तम कलाकार आहेत आणि उत्तम कलाकार आहेत, महाराष्ट्राची लाडकी माणसं आहेत सगळी. उमेश प्रिया तर आपण म्हणजे इतकी वर्ष बघतो, इतकं क्यूट कपल आहे. डॉक्टर आणि निवेदिता मॅम, त्यांना इतकं टेलिव्हिजनच्या त्या सिरियलमध्ये इतकं लोकांनी प्रेम दिलं आहे. मला असं वाटलं की, आणि आमच्या सिनेमाची गरज होती की खरंच खूप 2 गोड जोड्या हव्या होत्या. सो त्या माझ्यामध्ये यांच्याशिवाय कोण असू शकतं. वा 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 वा, गोड जोड्या, वा 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 वा. सो थँक्यू तेजश्री मॅम, थँक्यू नितीन सर, तुम्ही Thank बसू you. शकता. येस, यांनी सांगितल्याप्रमाणे कथानक किंवा गोष्ट चित्रपटाची सांगण्याकरता तसा समर्थ दिग्दर्शक आवश्यक असतो, आणि तो आपल्याला लाभलेला आहे आदित्य इंगळेच्या रूपानं. आपण आदित्य इंगळे यांना मंचावरती आमंत्रित करूया. मराठी प्रेक्षक कथानकाला जास्त महत्त्व देतात हे आपण या दोघांकडनं ऐकलं. तू या चित्रपटाच्या गोष्टीमध्ये नेमकं काय शोधलंस दिग्दर्शक म्हणून? साधी सरळ गोष्ट आणि आपल्याला स्पर्श करू शकेल नॉर्मल प्रेक्षकाला अशी गोष्ट. बऱ्याच वेळा काय होतं, 2 पद्धतीने होऊ शकतं. एक तर मी फॅन्टसी बघायला जातो थिएटरमध्ये की ज्याच्यात माणसं उडतायत, मारामारी, जे आपण रोजच्या जगण्यात होत नाही. आणि दुसरं ह्या पद्धतीची की जे प्रेक्षक म्हणून माझ्या मनाला भिडेल, मला जवळची वाटतील पात्र, अशा पद्धतीची गोष्ट. या 2 पद्धतीचंच खरं तर चित्रपट होतो. तर ह्या चित्रपटामध्ये मला असं वाटतं की ती पात्र इतकी खरी आहेत त्यातली की ते मला जास्त मोहात पाडणारं होतं. आणि त्यातले नातेसंबंध, मग त्याच्यात निर्माण होणारे ताणतणाव, ते विरघळत जाणाऱ्या गोष्टी, ह्याचा काय म्हणू आपण, याचा पट खूप छान पद्धतीने मांडला गेला होता. त्यामुळे मला ते जास्त आकर्षित करत होतं. आत्तापर्यंत तू गोष्ट सांगण्याची तुझी जी हातोटी आहे ती बघता गोष्टीतल्या मर्मस्थानांना अधोरेखित करणं, गोष्टीतल्या नेमक्या मुद्द्यांना अधोरेखित करत असताना लार्जर दॅन लाईफपेक्षा स्लाइस ऑफ लाईफकडे तुझा भर असतो, ते का? मला पुन्हा तेच उत्तर वाटतं की आपल्या जगण्याशी निगडीत जर गोष्टी असतील तर त्या जास्त भावतात. माझं रंजनाबरोबर मला कुठेतरी काहीतरी एखादं उत्तर मिळालं, एखादं माझा प्रश्न सुटला किंवा मला नव्याने ऊर्जा मिळाली तर मला ती जास्त आवडते. आणि स्वतः मी मारामारी, सुपरमॅन याचा फॅन नसल्यामुळे मला स्वतःला माणसांची गोष्ट सांगायला जास्त आवडते. त्यामुळे सगळ्या ह्याच्यातच मला असं वाटतं की नात्यांकडे बघण्याचा माझा कल जास्त आहे. त्यामुळे मला वाटतं की मी अशा पद्धतीच्या गोष्टींकडे जास्त आकर्षित होतो. आता हे कथानकाबद्दल, गोष्ट सांगण्याच्या हातोटीबद्दल आपण बोललो. कास्टिंग जे तुझ्या समोर आलं
उमेश प्रिया मी रिअल लाईफ असं जे आपण अनेक वर्ष ऐकत आलोय ते हे दोघं जण आता तुझ्याबरोबर काम करत असताना तुझा अनुभव काय या दोघांचा? फारच उत्तम ॲक्टर म्हणून ते काय आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. गंमत अशी आहे की हे चौघं जण म्हणजे ह्याचं कास्टिंग इतकं सहज झालं की ही जी पात्र लिहिली गेली आशय, ऋतिका, माधव, उमा त्याच्यासाठी प्रत्यक्षात तसे जगण्यात असलेली लोक मिळणं हे जास्त सोयीस्कर असतं दिग्दर्शकासाठी. म्हणजे प्रिया ज्या वेळेला पहिल्यांदा आमचं वाचन झालं त्यावेळेला प्रिया एकदा चिडून मला म्हणाली होती की तू हे मुद्दामून लिहिलंस ना माझ्यावरून, कारण ती कॅरेक्टर आहे ती खूप नीटनेटकी, शिस्तप्रिय आणि OCD असलेली साधारण तशी आहे. तर त्यांच्याचकडे जेवायला गेलेलं असताना म्हणजे मी आणि उमेश आम्ही दोघं जण नुसते हसत होतो आणि ते इतकं सहज झालं. म्हणजे त्यातलं उमेशचे जे कॅरेक्टर आहे त्याचं एकच स्वप्न आहे की मला माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना आनंदी, हॅपी ठेवायचं आहे. उमेश खरंच तसा आहे. प्रिया खरंच वरून वाटली जरी खूप शिस्तप्रिय तरी ती खरंच आतून आळवी आहे. डॉक्टरांकडे बघितल्यावरती कोणाच्याही चेहऱ्यावरती स्माईलच येतं. म्हणजे इतकी प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. निवेदिता ताईंनी नुसतं पाठीवर हात ठेवला तरी तुम्हाला माया जाणवते. क्या बात आहे. वा. त्यामुळे ही पात्रही तशीच आहेत. त्यामुळे कास्टिंग आपोआपच तसं झालं आणि माझं सुदैव की त्यांनी हो म्हणाले करायला. पण रिअल लाईफ मधलं काही त्यांनी रिअल लाईफ मध्ये आणलं नाही दोघांनी? फॉर्च्युनेटली नाही, कारण जे रिअल लाईफ मध्ये आहे ते असतं तर ऍक्शन फिल्म झाली असती. आम्हाला पुरेशी उत्तर मिळायला लागलेली आहेत. पण त्यामुळे सीन झाला की म्हणजे प्रिया जास्त चांगलं सांगेल. आम्ही काय तर आम्ही नंतर म्हणजे शॉर्ट ऑफकोर्स ते व्यावसायिक आणि उत्तम अभिनेते असल्यामुळे तिथे कुठे प्रॉब्लेम यायचा नाही. नंतर फक्त म्हणजे सीन संपल्यानंतर मी उमेश आमचं थोडं मनोरंजन व्हायचं तिच्या वागण्यामुळे. म्हणजे जिथे खरी प्रिया दिसायची. वा वा, ते आपण जरा नंतर जाणून घेऊया. सो थँक्यू आदित्य, थँक्यू सो मच. तू पुन्हा बसू शकतोस. धन्यवाद. ह्या चित्रपटातलं टायटल सॉन्ग आपण आता ऐकणार बघणार आहोत, जे अजित परब याने संगीत दिग्दर्शन केलेलं आहे. ऋषिकेश कामेरकर आणि संज्योती जगदाळे यांनी ते गायलेलं आहे. आणि टायटल सॉन्ग ऐका, त्याच्यामध्ये एक शिट्टी आहे. ती शिट्टी कोणी वाजवली आहे हे जर कोणी सांगितलं तर त्यांना एक खास बक्षीस दिलं जाणार आहे. सो टायटल सॉन्ग ऐका. कोण सांगेल? कोण हे साहेब म्हणजे कोण? आपण त्यांना बोलूया. हे साहेब म्हणजे संगीत दिग्दर्शक अजित परब. या अजित परब साहेब या. मैं निकाल दिया संगीतकार अजित परब. गाण्याचे शब्द लिहिलेत वैभव जोशी यांनी. तू स्वतः उत्तम गायक असताना गाण्याकडे बघत असताना तू ऋषिकेश कामेरकर सारखा एक आश्वासक आवाज निवडला. या मागची तुझी गोष्ट काय? रिलीज होणार आहे ते गाणं मी गायलोय, त्यामुळे उगाच लोकांना असं नको वाटायला माझी बॅट माझी बॅटिंग, त्यामुळे सगळंच हा गातोय आपलं. गमतीचा भाग वेळ. पण ऋषिकेश माझा खूप जुना मित्र आणि उत्तम गायक आहे. बरेचदा जसं दिग्दर्शकाला एखादी गोष्ट वाचल्यानंतर किंवा त्याने लिहिल्यानंतर एक कॅरेक्टर डोळ्यासमोर येतं, तसं कंपोजरलाही एक चाल झाल्यानंतर डोळ्यासमोर काही आवाज येतात. त्यापैकी मला असं वाटतं की ऋषिकेश माझा अत्यंत लाडका मित्रही आहे आणि गायकही आहे. आणि ऑफकोर्स संज्योती जगदाळे जी उत्तम गाते आणि मला असं वाटतं या स्टाईलचं ती छान गाऊ शकेल आणि दोघंही फार सुंदर गायले. आपण त्या दोघांना इथे मंचावरती आमंत्रित करूया. ऋषिकेश कामेरकर आणि संज्योती जगदाळे. मला फक्त इथे उल्लेख करायचा, आता तू वैभवचं नाव घेतलंस तर जसं नितीन सरांनी मगाशी सांगितलं की चित्रपट व्हायला एक उत्तम कथानक गरजेचं असतं, तसं कुठलंही गाणं व्हायला उत्तम शब्द हे गरजेचेच असतात. आणि त्या बाबतीत मला वाटतं आदित्यही आग्रही आहे आणि आता सध्या वैभवशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. या खास करून या गाण्याच्या बाबतीत मला असं वाटतं की चित्रपटाचं नाव आहे बिनलग्नाची गोष्ट, पण आता तू टायटल ट्रॅक म्हणून उल्लेख केला असं याच्यात कुठेही बिनलग्नाची गोष्ट हे शब्द नाही आहेत. तर चित्रपटात कोण कोणाशी लग्न करतं, ते होतं नाही होत,
यापैकी काही न बोलता आपल्याला नात्याबद्दल कसं बोलता येईल हा विचार होता त्या मागे. हां. आणि वैभवची अतिशय ही उत्तम कविता आम्हाला सापडली, त्यामुळे या शब्दांची निवड झाली. वा, म्हणजे हे शब्द ऐकल्यानंतर खरंच असं वाटतं की हे गाणं कोणीही कोणाला डेडिकेट करू शकतं. म्हणजे हे नवरा बायकोचं, मित्रमैत्रिणीचं, प्रियकर प्रेयसीचं, असं कुठल्याही नात्यांमधलं हे गाणं असू शकतं असं वाटतं का तुला? अगदी अगदी. आणि तुला त्या सगळ्या या नात्यांचा अभ्यास तुझा उत्तम असल्यामुळे तुला पटकन लक्षात आलं की हे कोणीही कोणाला डेडिकेट करू शकतं हे गाणं. ज्यांना कोणाला ह्या वाक्यावर माझा क्लोजअप हवाय, ज्यांना माझा क्लोजअप आणि माझी रिॲक्शन हवी आहे ती, हां, येस, उत्तर मिळालं अशी माझी अपेक्षा आहे. वा वा वा. ऋषिकेश, संज्योती, तुमचा ह्या गाण्याचा अनुभव? खरं तर माझ्यासाठी हे गाणं म्हणजे एक होमकमिंग सारखं आहे. कारण उमेश आणि प्रियाचं नवागाडी नवराज्य पासनं आमची एकत्र काम करण्याची सुरुवात झाली. त्यानंतर टाईम प्लीज फिल्म केली. अजित तर माझा म्हणजे खूप जुना, म्हणजे कॉलेजपासनचा मित्र आहे. मध्ये कसा काळ गेला जेव्हा आम्ही एकत्र काम केलं नाही. एव्हरीबडी वॉज डुईंग देअर ओन थिंग. आणि जेव्हा अजितने आत्ता मला लिटरली 15-20 दिवसापूर्वी आपण हे गाणं हो, रेकॉर्ड अगदी आत्ताच त्याचा कॉल आला आणि सांगितलं, अरे उमेश प्रियाची फिल्म आहे, मी गाणं करतोय, तू गाशील का? म्हटलं येस. ह्याच्यासारखी दुसरी सुखद घटना नाही. सो माझी ती घर वापसी आहे हे गाणं. म्हणजे वा, आय एम जस्ट व्हेरी हॅपी. अजितसाठी गायला मिळालं, उमेश प्रियासाठी गायला मिळालं. वा 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 वा. संज्योती? खरं तर अजित सर मला नेहमी काहीतरी चॅलेंजिंग देत असतात आणि हे गाणं पण माझ्यासाठी तसं चॅलेंजच आहे. कारण खूप सॉफ्ट आहे आणि रोमॅन्टिक आहे आणि त्यामुळे मी छान गाण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मी सरांना थँक्यू म्हणते. आणि इतक्या गोड जोडीसाठी मला गायला मिळालं त्यासाठी मी सगळ्या टीमची खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. वा वा, थँक्यू. तुम्ही बसू शकता. थँक्यू. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. मराठीतनं प्रश्न विचारले तर? हाँ, आप पूछ सकते हैं, मैं हिंदी में जवाब दूंगा. हाँ. तुमच्याकडे एवढे चित्रपट, एवढे कॉन्टेंट येत असतात, एवढ्या गोष्टी तुमच्याकडे बघितल्या जात असतात आणि त्यांना यथार्थ मार्गदर्शन आणि त्यांना सहकार्य करणं हे पॅनोरमा आत्तापर्यंत करत आलेलं आहे. ह्या चित्रपटाच्या मागे तुमचं हेतू काय, म्हणजे तुमचं काय थॉट प्रोसेस है? तो ट्रेलर मैंने पहली बार देखा है, नितिन ने दिखाया नहीं मुझे पहले ट्रेलर. तो आई रियली लव द ट्रेलर. मुझे बहुत मतलब अपना सा लगा, एकदम दिल के करीब. सो दैट वाज माय रिएक्शन टू द ट्रेलर. मेरे को ऐसा लगा कि आई विल शेयर विथ एवरीवन. फिल्म मैंने देखी है. हमारा एक छोटा सा, जैसे इसमें बोलते हैं ना, अट है. जब भी हम पिक्चर डिस्ट्रीब्यूट करने वाले होते हैं तो हम पहले बोलते हैं या डायरेक्टर को या प्रोड्यूसर को कि हमको एक पिक्चर दिखा दो. अगर हम कॉन्फिडेंट होंगे तो हम आपकी पिक्चर करेंगे, नहीं तो हम हाथ जोड़ के मना कर देंगे कि हमारे से नहीं होगा, आप किसी और से करवा लीजिए. तो पिक्चर, हम हर पिक्चर को या तो एक एक्सटेंडेड वर्जन या एक रफ कट वी सी इट. ये पिक्चर जब देखें ना तो मोस्टली सबके लाइफ में ये घटना नहीं होती कि बिन लग्नाची गोष्ट वाली, बट इट फील्स सो क्लोज टू योर हार्ट. ये स्टोरी जो है इतनी क्लोज लगती है हार्ट के कि ये रियल लाइफ इंसिडेंट लगता है हर इसका. एंड द कैरेक्टर्स आर सो रियल एंड द एक्टर्स हैव परफॉर्म्ड देम सो वेल कि यू विल नॉट stop yourself for getting into the emotions of the film. You will start crying, you will start laughing, you will start relating to each and everything. जबकि ये रोज की घटना नहीं है, हर किसी के साथ नहीं हो सकती. बिल्कुल सही, बिल्कुल सही. So this is what our feeling was. That is why we agreed to. And नितिन की चॉइस थोड़ी सी मुझे आपको बताना पड़ेगा. For storytelling, he has a knack. He has. मैंने उनकी बाइगा की है, मैंने उनकी लाइक नहीं सब्सक्राइब की है, मैं उनकी बिन लगनाची घोषणा कर रहा हूँ, मैं उनकी असंभव भी कर रहा हूँ, और एक फिल्म और कर रहे हैं. बट हर फिल्म जब मैंने देखी है ना, डिफरेंट जॉनर्स, लेकिन द नैक ऑफ स्टोरी टेलिंग इज देयर. वाह वाह वाह, थँक्यू सो मच मुरली सर, थँक्यू. आप बैठ सकते हैं. ट्रेलर बघून आपल्या लक्षात आलं असेल, ह्याच्यात
2 रिअल कपल्स आहेत, एक रील कपल आहे. म्हणजे प्रिया आणि उमेश आणि सुकन्या आणि संजय मोने हे रिअल कपल्स आहेत आणि एक रील कपल आहे. निवेदिता सराफ आणि डॉक्टर गिरीश ओक यांना मी इथे मंचावरती आमंत्रित करतोय.